उशीर का झाला? अगं तुझी 9:35ची ट्रेन गेली नाही ना? अहो आईसाठी साड्या आणि बाबांसाठी औषध घेत होते ना, म्हणून उशीर झाला. कोण आहे इथे? लय मस्त पोरगी आहे, लय भारी चान्स आहे भो. कोण आहात तुम्ही? सोडा सोडा मला, मला सोडा. कोण भाऊ? मला तुला जगण्याची नवी उमेद द्यायची. प्लीज मला एक चान्स दे. मला एकदा बोलू दे तिच्याशी प्लीज. आपण जगाकडे 4 खिडक्यांमधून बघतो, जगाचा अनुभव घेतो. पण जेव्हा त्यापैकी एक खिडकी बंद होते ना, तेव्हा आपोआप उरलेल्या 3 खिडक्या मोठ्या होतात. म्हणजे नाही ना, तुला दिसत नाही पण तुला स्पर्श कळतो, तुला गंध येतो, तुला खूप व्यवस्थित ऐकू येतं. तुझी ज्ञानेंद्रिय आमच्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहे, खूप जास्त सक्षम. नैना, तू त्यांना पाहिलं नसशील, पण त्यांची बोलण्याची स्टाईल, बोलण्याची लकब, एक एक त्यांच्या अंगाला येणारा वास परफ्यूमचा असेल किंवा सिगरेट तंबाखूचा असेल, याबद्दल तर सांगू शकशील ना? हे सगळं आठवायचा प्रयत्न केला की मला त्यांचा स्पर्श आठवतो आणि मग स्वतःबद्दलच घृणा वाटायला लागते. मला ते सगळं सांगताना किती यातना होतात याची कल्पना आहे मला. नाही ना, मला सगळं कळलं. त्या सगळ्या गोष्टी पुन्हा डिटेलमध्ये आठवणं म्हणजे पुन्हा त्या यातना अनुभवण्यासारखं आहे तुझ्यासाठी. पण नाही ना, हे तुला करावं लागेल का? तरच मी त्या गुन्हेगारांना पकडू शकेन, त्यांना शिक्षा होऊ शकेल. नाहीतर ते मोकाट सुटतील आणि पुन्हा दुसऱ्या कुठल्या दुबळ्या मुलीला, दुसऱ्या कुठल्या तरी मुलीचा बळी देतील. नाही, असं होता कामा नये. मला ज्या यातना झाल्या त्या आणखी कोणालाही भोगाव्या लागू नयेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मॅडम, मी सगळं सांगायला तयार आहे. शेवटी नैना तिच्या अनुभवांचे डिटेल्स द्यायला तयार झाली. तिच्या नरेशन मध्ये दृश्य नव्हती, पण तिने ऐकलेले आवाज होते, तिने अनुभवलेले स्पर्श होते आणि तिला जाणवलेले गंध होते. तेव्हा प्लॅटफॉर्मवर माझ्यासोबत स्टॉलवाले काका होते. आणखी कोणी असेल तर मला माहित नाही. काका मला ट्रेन मध्ये बसवूनच जाणार होते, पण त्यांचा नातू आजारी असल्याचा त्यांच्या घरून फोन आला. माझा नातू आहे ना चिन्मय, हा, त्याची तब्येत बिघडली आणि नंदू पण घरी नाहीये, ती एकटीच आहे ना. म्हणून मग मी त्यांना जायला सांगितलं. मग मी ट्रेन मध्ये चढले. मग माझ्या लक्षात आलं की डब्यात मी एकटीच नाहीये. मस्त पोरगी आहे. एकदम सॉलिड आहे. मला कोणाचा तरी उग्र श्वास जाणवला. त्या श्वासात दारूचा घाणेरडा वास होता. मी कोणी असं विचारलं, पण काहीच उत्तर आलं नाही. आणि अचानक माझ्या खांद्यावर एक हावरा स्पर्श झाला. सोडा मला. मी तो हात पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी माझे दोन्ही हात पकडून ठेवले होते. सोडा मला. मी त्यांना जोरात ढकललं. एक क्षण तसेच गेले. मग माझ्या शरीराला 2 नाही 4 हातांचे स्पर्श झाले. सोडा मला. त्याच्यातल्या एकाच्या हातातला ना काहीतरी गोल टणक माझ्या हाताला टोचत होतं. दोघांच्याही तोंडाला दारूचा घाणेरडा वास येत होता.
त्याच्यातला एक मजबूत कांद्याचा होता आणि दुसरा बारीक होता. तो बारीक होता ना, त्याच्या अंगाला कसला तरी उग्र वास येत होता. ते दोघंही माझ्या शरीराला सगळीकडे स्पर्श करायला लागले. सोडा मला. कोणता ओंकार स्पर्श. सोडा मला. मला सोडा. सोडा मला. सोडा मला. दूर जा माझ्यापासून. सोडा मला. काय त्रास देतात. सोडा मला. सोडा मला. मला सोडा. शांत हो, इथे मी आहे, इथे कोणीही त्रास देणार नाहीये तुला. मॅडम नको आहेत मला त्या आठवणी. आता आपण आधी मुंबईतल्या एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊया, आणि मग आपण त्यांना कसं शोधायचं ते ठरवू. ठीक आहे? त्या स्थितीत नैनाला बोलायला लावणं शक्यच नव्हतं. मग मी तिच्या आईबाबांना भेटले. मला त्यांनाही धीर द्यायचा होता ना, आणि नैनाला माझ्या सोबत नेण्यासाठी त्यांची परवानगी हवी होती. म्हणजे अस्मिता मॅडम, तुम्ही नैनाला डॉक्टरकडे आणि मुंबईला तुमच्या घरी घेऊन जाणार? हो काका, पण तुम्ही नका काळजी करू, मी असे ना तिच्यासोबत. अहो पण काका प्लीज संकोच करू नका, प्लीज. हे बघा, मी जे काही करते ते फक्त नैनासाठी करते. तिची मनस्थिती आता खूप नाजूक आहे. कदाचित माझ्या घरी आल्यावर, वेगळ्या वातावरणात आल्यावर तिला कम्फर्टेबल वाटलं, आणि गरज लागली तर ती आज माझ्याकडेच राहील. आपण तिला घरी व्यवस्थित सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी माझी. डोंट वरी. एवढं सगळं का करताय तुम्ही आमच्यासाठी? माणुसकीच्या नात्याने संकटात असलेल्याला मदत करणं हे माझं पहिलं कर्तव्य समजते मी. तुम्ही नका काळजी करू. नैनाला न्याय मिळण्यासाठी आणि त्या दोघांनाही शिक्षा होण्यासाठी हे सगळं मी करते. खरंच त्यांना शिक्षा होईल, खरंच ते पकडले जातील, म्हणजे यातून काही भलतंच होणार नाही ना? नाही काकू, नैनाची बदनामी होणार नाही, ही जबाबदारी माझी. नैनाचं असं झाल्यावर देवावरचा विश्वास मिळाला होता माझा. वाटलं होतं आम्ही स्वतःलाच सावरू शकत नाही तर नैनाला कसं सावरणार. देव कोणाच्या ना कोणाच्या रूपानं मदतीला धावून येतो म्हणतात, ते खोटं नाही. खरंच अस्मिता मॅडम, नैनाला मोठ्या बहिणीसारखा धीर देताय तुम्ही. काका, हे ठेवा. नाही, पैसे नकोत अस्मिता मॅडम. अहो आम्ही कसे पैसे घेणार तुमच्याकडून? खरंच नको. काका, काकू, अहो नैनाच्या मोठ्या बहिणीसारखं मानताय ना मला, मग हे घ्या, हे ठेवा पैसे. अस्मिता मॅडम, डॉक्टरला फी द्यायला पैसे नाहीत, त्याची लाज वाटते हो मला. अहो खरंच आम्हाला पैसे नव्हते. अहो, आणि घरात पैशाची चणचण हे नैनाला मात्र सांगू नका, पण तिला यातून वाचवा. मी पाया पडते तुमच्या. काकू, अहो हे बघा, नैना नक्कीच आवडेल या सगळ्यात. ती नक्की या सगळ्यातनं बाहेर पडेल. ती पुन्हा कामालाही जायला लागेल. एकदा का ते दोघे पकडले गेले ना, सगळं पूर्वीसारखं. विश्वास ठेवा माझ्या. मग मी माझ्या सहकाऱ्यांना ही केस समजावून सांगितली आणि नैनाला डॉक्टरांकडून माझ्या घरी घेऊन आले.
नाही ना? औषध घेतलंयस आता बरं वाटतंय ना? हो, तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन आले आहात, पण अस्मिता ताई, इथे तुम्ही एकट्या नाही आहात. आणखी कोण आहे इथे? अगं घाबरू नकोस, हे माझे सहकारी आहेत. हे सगळे त्या दोन्ही गुन्हेगारांना शोधायला आपल्याला मदत करणार. मी तुला ओळख करून देते. हा इथे सिड आहे. हॅलो. हा बंडू. हा मी बंडूजी. आणि ही इथे तुझ्या उजव्या बाजूला मनाली बसली. हाय. बरं आता तू घरी मला सांगितलंस की त्या दोघांपैकी एकाला तू ढकललंस आणि मग काही क्षण काहीच घडलं नाही. त्या वेळात तू काय ऐकलंस? तुला काय जाणवलं? म्हणजे काही ऐकलंस तू? कसले आवाज ऐकलेस? नीट आठवून सांग. ट्रेनचा खूप आवाज येत होता आणि हा आठवलं. ते 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 दोघं काहीतरी कुजबुजत होते. मस्त पोरगी आहे. कोण आहे इथे? सोडा मला. सोडा मला. ये मस्त मजा करू. कोणाला तर आणि तो जो नको बोलणार होता ना, तो तोत्र बोलत होता. पकड. त्या दोघांनी मला पकडलं होतं. त्याच्यातल्या एकाला मी मागे ढकललं आणि मागे झाले तर लगेच दुसऱ्याने मागून धरलं मला. त्याच्यावरून त्यांना कळलं की मला दिसत नाहीये. सोडा मला. तुला दिसत पण नाही, कोणाला काही सांगू पण नाही शकत. मला दिसत नाहीये हे कळल्यावर त्यांना आणखीनच चेव चढला. त्यातल्या एकाने मला अगदी जवळ ओढलं. त्याचा श्वास माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ जाणवत होता मला. मी त्याचा चेहरा ओरबडायचा प्रयत्न करत होते, पण त्याने माझा हात ना अगदी असं घट्ट पकडून ठेवला होता. तेव्हा त्याच्या हातातली काहीतरी कडक वस्तू माझ्या हाताला टोचत होती. घड्याळ? ते घड्याळ होतं? नाही, घड्याळ नाही. कड असावं बहुतेक. मी त्याचा चेहरा जोरात मागे ढकलला. मग काय झालं? काय झालं मग? नीट आठवून सांग. त्याच्या गालावर इथे काहीतरी वेगळं होतं. मला तो स्पर्श जाणवला. काय जाणवलं तुला? काय होतं? असं गोलाकार उंचवटा होता, वाटाण्यासारखा. आणि त्याच्यावर केसही होते. उंचवटा आणि केस म्हणजे त्याच्या उजव्या गालावर मस असणार. हा, मी त्याला जोरात मागे ढकललं, पण दुसऱ्याने येऊन मला लगेच पकडलं.
पण काही झालं तरी त्यांना जे हवंय ते त्यांना मिळू द्यायचं नाही या जिद्दीने मी लढत होते. गाडीचा वेग कमी झाला असं वाटलं मला आणि माझं स्टेशन पण जवळ आलं होतं. तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजला. त्या माणसाची माझ्यावरची पकड ढिली झाली. त्याचा फायदा घेऊन मी त्याला मागे ढकललं. बहुतेक तू फोनवर बोलायला गेला असावा. तसा पहिल्याच्या मानाने तो दुसरा जरा किरकोळच होता म्हणून मी जीवाच्या आकांताने त्याला ढकललं आणि 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 धडपडत दरवाजाजवळ आले आणि ट्रेन मधून उडी मारली. प्लॅटफॉर्मवर येऊन पडले. नैना शांत शांत. तू त्यावेळी एवढी धीराने वागलीस ना म्हणून त्यातून बचावलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. यापुढे अजिबात रडायचं नाही कळलं. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. आम्ही काहीही झालं तरी त्या दोघांना नक्की शोधून काढू. डोंट वरी. सेट बंडू मनाली आपल्याला काहीही झालं तरी त्या दोघांना शोधून काढायचंय. त्यांचा चेहरा नाव पत्ता काही माहित नाही पण तरी त्या दोघांना शोधून काढायचंय आपल्याला. हो मॅडम. आता शांत नाही बसणार आम्ही. काय बंडूजी? होय तर नाही ना. आता तुम्ही बघाच त्या दोघांनी मुसक्या बांधून ओढून आणतोय. नाही ना. तेवढ्या वेळात त्यांनी एकमेकांचं नावही नाही घेतलं का ग? नाही म्हणजे मला तरी नाही ऐकू आलं. आणि त्यांनी ठीक आहे हरकत नाही. हे बघ मनाली हिला आत घेऊन जा. छान आल्याचा चहा दे बरं वाटेल हिला आणि थोडा आराम करू दे. जा 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 नैना. सावकाश इकडे सावकाश. सेट बंडू तुम्ही कामण स्टेशनला जा. तिथे जाऊन अशा वर्णनाची 2 माणसं त्या रात्री किंवा त्यानंतर कोणी पाहिलेत का याची चौकशी करा. आणि हो त्या स्टॉलवाल्या काकांची सुद्धा चौकशी करा. हे तुमचं. हॅलो मी सिड आणि हा बंडू. आम्ही खाजगी गुप्तहेर. नाही नाही घाबरू नका. आम्ही फक्त चौकशी करायला. तुम्हाला नैनाबद्दल जे काही माहिती आहे ते प्लीज तुम्ही आम्हाला सांगा. हो नैनाबद्दल समजलं मला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं काय कोणाचं वाकडे केलं होतं त्या पोरीनं आणि देवानं तरी तिच्या बाबतीत इतकं निष्ठुर का व्हावं. हे बघा काका देवाला दोष देण्यापेक्षा ते गुन्हेगार पकडले जाणं जास्त महत्वाचं आहे आणि आम्ही त्याच्याचसाठी इथे आलो. शोधा चांगलं बदलून काढा त्यांना. त्या दिवशी तिला ट्रेनमध्ये बसून द्यायला पाहिजे होतं मी. मला तरी घरी त्याची दुर्बुद्धी का सुचली. काका तुमचं तरी काय इलाज होतं. तुमचं नातू आजारी होतं ना. आणि हो काका तुम्हाला तरी कुठे कल्पना होती की नैनाच्या बाबतीत असं सगळं घडेल म्हणून. हो ना नाही तर तिला एकटीला सोडलंच नसतं त्या 2 लाडण्यांच्या तावडीमध्ये. त्यांना चांगली शिक्षा करा तुम्ही. नैना कशी आता? बरी आहे. मला सांग
त्या रात्री जेव्हा तुम्ही घरी गेलात तेव्हा प्लॅटफॉर्मवरती नैना एकटीच होती का? हो, एकटीच होती. नाही म्हणजे एक भिकारी होता. भिकारी? हो, तू भिकारी आता कुठे? त्या ब्रिजवर असेल. बंडू, काका एक काम करा, एक बिस्किट पुढे दे की. हा, नाही, हा नको, ते दुसरा दे. याच्यात कडा आहे. अरे पण हा. हा नाही हो काका, ते मोठा जरा लाल ते नाही का, ते पिवळा लाल तो. हा पण गालावरती मस्त नाही. हा हा. शिटो, पैसे दे ना. हो. त्याच्या उजव्या गालावर म्हस आहे. मला विचारायचं होतं, तुम्हाला नैनाबद्दल कळल्यानंतर तुम्ही विचारपूस करायला नाही गेला तिकडे? ती जुचंद्राला राहते हे मला माहित होतं, पण तिचा पत्ता माहित नव्हता मला. हो, आणि तुमचंही म्हणणं बरोबर आहे म्हणा. तुम्हाला हा स्टॉल सोडून सुद्धा जाता येत नसेल आणि एकटेच आहात ना तुम्ही. काय माणुसकीच राहिली नाही या देशात. आता तुझ्यासारखा भिकारी, एवढा धडधकड माणूस आणि भीक मागायला लागते. काय खरं नाही आहे देशाच. पण मला तुझ्याबद्दल माणुसकी हाय. जरा भूक लागली, बिस्किट काढतो. आणा का बिस्किट? होय. बसू का इथं? बसू. काय नाव काय तुझं? गण्या. गण्या. त्या रात्री इथं होतास का? त्या रात्री म्हणजे कुठल्या? खरं सांगू, अशा हसऱ्या बोलत्या नैनाची अशी वाईट स्थिती नाही बघवतो. मी गाडीत चढताना पाहिलं होतं. त्यावेळेला मी फलाटावर नव्हतो, त्या जिन्यावरनं झोपायला गेलो. आणि काय पाहिलंस? म्हणजे तिच्याबरोबर आणखीन कोण डब्यात चढलं? त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं. प्लॅटफॉर्मावर ती एकटीच होती. ते दोघं आधीच डब्यात दबा धरून बसलो होतो. काय नशीब घेऊन आले पोरगी. हो, पण तुम्ही हे समज मला का विचारताय? सहज रे, सहज. आता एवढी चर्चा चालली आहे समजा प्रकरणाची, म्हणून विचारलं आपलं. तू बिस्किट खा, चांगला का? पोटाला जरा काय ते खात जा. म्हणजे कसं खाल्लं की माणसाला बरं वाटतं. नैनाचा निरोप घेऊन तुम्ही नक्की घरीच गेला होतात ना? आता तुम्ही माझ्यावर संशय घेताय? असं कसं वागेन मी? अहो, ती माझ्या मुलीसारखी आहे. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेत. नाही नाही काका, हे बघा, आम्हाला तपास करायला हवा की नको म्हणून विचारतोय. बरं ठीक आहे, थँक्यू. मला जर का परत गरज लागली तर मी बोलायला येईन तुमच्याशी. हे देवा, अरे नैनावर अत्याचार करणाऱ्यांना नरकात पाठव.
हॅलो मॅडम. सीड आणि बंडू परत आले तेव्हाही नैना गाढ झोपेत होते. ते दोघं परत येण्याआधीच मी राकेश आणि समीरला प्लॅटफॉर्मवर पाठवलं होतं, त्या दोघांवर पाळत ठेवण्यासाठी. कारण काकांच्या हातातलं कडं आणि त्या भिकाऱ्याच्या गालावरची मस, त्यामुळे हा सगळा तपास खूपच गुंतागुंतीचा झाला आहे. स्टॉलवाले काका आणि भिकारी, नाही नाही, ऑड कॉम्बिनेशन आहे. मॅडम मला काय वाटतं, ते दोघं एकमेकांना सामील असतील तर. नाही रे बंडू, तरी माझं मन मानायला तयार होत नाही. ते स्टॉलवाले काका नैनाला मुलीसारखं मानत होते. पण मॅडम तुम्हीच म्हणता ना, काही गुन्हेगार सभ्यतेचे मुखवटे घालून वावरतात म्हणून. मॅडम त्या काकांच्या हातात कड आहे, पण त्यांच्या उजव्या गालावर ती मस नाही. आणि भिकाऱ्याच्या गालावर मस होती पण हातात कडन होत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दोघांपैकी कोणीही तोत्रा बोलत नाही. काका तर आम्हाला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये नैनासाठी प्रार्थना करत होते. खोटं बोलत असणार. मला काय वाटतंय, ज्याच्या हातात कड होतं त्याच्याच गालावर मस होती, हा नैनाचा गैरसमज असेल. म्हणजे त्या झटापटीत, त्या टेन्शन मध्ये ती गोंधळून गेली असेल आणि आपल्याला चुकीची माहिती दिली असेल. कदाचित त्या दोघांपैकी कोणीतरी मुद्दामून तोत्रा बोलत असेल, असूही शकतं. का कोणीतरी दोघं आधीच डब्यात बसली होती, हे भिकाऱ्याने खोटं सांगितलं असेल. राकेश, समीरला सांग त्या भिकाऱ्यावर बारीक नजर ठेवायला आणि त्याची चौकशी करायला. आपण त्या स्टॉलवाल्या काकांच्या नकळ, आणि तू त्या स्टॉलवाल्या काकांवर लक्ष ठेव. त्यांची व्यवस्थित पुन्हा एकदा चौकशी कर आणि त्यांच्या शेजारी पण जरा चौकशी कर. त्या रात्री त्यांचा नातू खरंच आजारी होता का आणि ते लगेचच खरंच घरीच गेले होते ना हे कन्फर्म कर. ओके. यावेळी आपण एक नवीन पद्धत वापरणार आहोत. राकेश आणि समीर ते स्टॉलवाले काका आणि भिकारी खोटं बोलतायत हे गृहीत धरून तपास करतील आणि आपण ते दोघेही खरं सांगतायत हे गृहीत धरून तपास करायचा. स्टॉलवाल्या काकांच्या हातातलं कड आणि भिकाऱ्याच्या गालावरची मस हा निव्वळ योगायोग आहे असं मला वाटत होतं. कारण नैना नरेशन करताना दोन व्यक्तींमध्ये गल्लत करेल असं मला वाटलंच नव्हतं आणि लवकरच ते प्रूव्ह सुद्धा झालं. राकेशने मला कळवलं की त्या रात्री स्टॉलवाल्या काकांचा नातू खरंच आजारी होता आणि ते त्याला घेऊन डॉक्टरकडेही गेले होते. आणि समीरने मला सांगितलं की त्या रात्री तो भिकारी ब्रिजवरच होता. मग मी पुन्हा नैनाशी बोलले आणि तिच्या नरेशन मधल्या एका शब्दाबद्दल तिला विचारलं. तो हातात कडा असलेला, गालावर मस असलेला ना, तो सारखं बोलताना भाऊ असं म्हणत होता. म्हणजे त्या दुसऱ्याचं नाव भाऊ असेल. नाही, भाऊ, हा असंच म्हणत होता तो. मनाली, कदाचित ती त्यांची भाऊ म्हणायची पद्धत असेल. कदाचित त्याला भाऊ या नावाने ओळखत असतील. नाही म्हणत. कसं आहे, काय काय जणांना लड बापू म्हणायची सवय असते, काय काय जणांना राव म्हणायची सवय असते, तसं त्या माणसाला भाऊ म्हणायची सवय असते. करेक्ट बंडू. मॅडम, हे म्हणजे बीजगणितातलं समीकरण सोडवण्यासारखं आहे. करेक्ट. पण तिथे आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत शोधून काढायची असते. तिथे आपल्याला एक्स आणि वाय ला शोधून काढायचं आणि त्याला जेलच्या कंसात टाकायचं. नैना, किती गोड हसतेस तू. तुला माहितीये तुझे आई बाबा किती आसुसले तुझं हे हास्य बघायला. आता यापुढे असंच हसत राहायचं आणि अजिबात काळजी करू नकोस. त्या दोघांनाही आम्ही नक्की शोधून काढू.
गुन्हा कधीही लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही. सेट म्हणाले, आता 1 आणि 2 ऐवजी आपण त्यांना X आणि Y असं म्हणू. मॅडम, ही जी X व्यक्ती आहे ती मजबूत बांध्याची आहे. या व्यक्तीच्या हातात कड किंवा घड्याळ या दोन्हीपैकी एक काहीतरी वापरतो. ती व्यक्ती प्यायलेली होती जेव्हा ती व्यक्ती नैनाच्या जवळ गेली. त्यानंतर त्याच्या उजव्या गालावरती मस आहे आणि बोलताना भाऊ असं बोलतो. हा वाय किरकोळ बांध्याचा आहे. अंगाला उग्र वास येतो. प्यायलेला होता आणि तोत्रे बोलतो. पण अंगाला उग्र वास, कसला वास येत असेल ते शोधून काढू आपण मनाने, कारण शोधलं की सापडतच. मॅडम, या दोघांच्यात ना एक कॉमन फॅक्टर आहे. एक तर दोघं हलकट आहेत आणि दोघांनी बी वंगाळ सवय दारू प्यायची. दारू दारूवरून आठवलं, ते ट्रेन मध्ये ना कुठल्या तरी बार बद्दल काहीतरी बोलत होते. आज परी बार मध्ये थांबलो आणि आपली गाडी सुटली. अरे गाडी सुटली तर सुटू दे, ही परी मिळाली ना. नाही नाही नाही, मला जाऊ द्या. नाही, शांत हो, आम्ही आहोत. आम्हीच आहोत तुझ्या आजूबाजूला. आता अजिबात घाबरायचं नाही. शांत. सिट, बंडू. ते दोघं आधीपासून डब्यात होते, याचा अर्थ कामणचे आधी कुठल्या तरी स्टेशनवरती चढले असणार. तुम्ही एक काम करा, आधी कुठल्या गावात परी नावाचा बार आहे का ते शोधून काढा आणि चौकशी करा. X आणि Y ला जेलच्या कंसात टाकायचं या बंडूच्या वाक्यावर नैना हसली. माझ्यासाठी ती पॉझिटिव्ह साईन होती. नैना हळूहळू त्या धक्क्यातून सावरायला लागली होती, पण ती पूर्णपणे सावरली नाहीये हे माझ्या लक्षातच आलं नाही. उत्साहाच्या भरात मी घाई केली आणि नैना, माझ्या सहकार्यांनी ऑलरेडी तपासाला सुरुवात केली. पण मला सांग, तू ते सापडेपर्यंत अशीच पुढत बसणारच का? हे बघ, तू आयुष्याला नव्याने सुरुवात करायला हवीस. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? हे बघ, जोवर तू ठरवत नाहीस ना तोवर तू हे सगळं विसरू नाही शकत. तुला स्वतःला यातून बाहेर यायला हवं. तू पुन्हा एकदा कामाला जायला सुरुवात कर. म्हणजे हळूहळू तुझं कामात मनही रमेल. आजूबाजूच्या लोकांमुळे हे सगळं विसरायला तुला मदतही होईल. आणि मुळात जरा नाही नाही, तुम्ही मला कामाला जायला का सांगताय? कामाला जायचं म्हणजे परत रेल्वेने जावं लागेल. नाही, रात्री घरी जायला उशीर झाला आणि मी एकटे बघून परत ते लोक आले तर कोण आहे ते? सोडा मला. नाही, ते मला परत पकडतील. नाही ना. सोडा मला सोडा. नैना, नैना शांत हो. नैना, मनावर इथे कोणी नाहीये. शांत हो बाळा. नैना अजूनही सावरली नव्हती. मी पुन्हा कामावर जायचा विषय काढला आणि ती बिथरली. मला तिला भानावर आणावं लागलं.
नंतर ती रिकवर झाली, पण यावरून माझ्या एक लक्षात आलं की जोपर्यंत त्या दोघांना शिक्षा होत नाही तोपर्यंत नैनाचा गेलेला आत्मविश्वास परत येणार नव्हता. आणि मला तिला तो आत्मविश्वास आणि आनंदाने जगण्याची उमेद परत मिळवून द्यायची होती. मग मी आणि मनालीने तिला घरी सोडलं आणि दुसऱ्या दिवशी सीड आणि बंडूने भिवंडीतला परी नावाचा बार शोधून काढला. अहो असं कसं सांगणार, नेमकं कोण की इथे कसं येतं ते? हा, अहो किती लोक येतात इथं आणि किती लोकांच्या हातात कडी असतात, आणि एकदा का 2 पेक पोटात गेले ना की यांची विमानं लागतात हवेत उडायला, आणि एकदा का हवेत विमान उडायला लागलं की हे सगळे तोत्रे बोलायला लागतात. हे बघा, हा चेष्टेचा विषय नाहीये. त्या दोघांची माहिती मिळणं खूप गरजेचं आहे आमच्यासाठी. बरोबर आहे तुमचं. अहो पण किती लोक येतात इथे, कसं सांगायचं कोण इथे नेमकं? मॅनेजर साहेब, त्या माणसाने त्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यामुळे प्लीज आम्हाला सांगा. बरं, कड्याचं सोडून दे, पण गालावरती मस आणि तोत्र बोलतो या 2 गोष्टी महत्वाच्या नाही आहेत का? अहो पण मी पाहिले त्या दोघांना. त्या रात्री दोघे इथे असे आले होते. हा, म्हणजे त्यांच्या टेबलवर सर्व्हिस द्यायला मीच होतो. तू काय ऑब्झर्व केलंस, म्हणजे काय बघितलं सांग ना जरा. हा, एकाच्या गालावर मस होती आणि तो जरा जबरदस्त भारदस्त होता, आणि दुसरा किरकोळ होता. हा, पण तो तोत्रा बोलत होता. त्याच्या अंगाला कसला वास येत होता? वास आता ते सांगू शकत नाही. म्हणजे इथे दारू, सिगारेट, चिकनचा वास येतच असतो. मला सांग, ज्याच्या गालावरती मस होती तो बोलताना भाऊ भाऊ असं काही बोलत होता, आठवतंय तुला? भाऊ नाही, हा भाऊ म्हणत होता, भाऊ. करेक्ट. शिडराव, हेच बदमाश असणार आहेत, तेच आले असणार आहेत. मला सांग, ते किती वाजेपर्यंत इथे होते? म्हणजे ते आता सांगू शकत नाही, म्हणजे मी घड्याळ पाहिला नाही. एवढ्या कस्टमरमध्ये वेळच भेटत नाही. हा, पण तो मसवाला दुसऱ्याला काहीतरी सांगत होता ना, ते ऐकलं. चल भाऊ, 10 वाजून गेले, गाडी चुकली तर इथंच राहावं लागेल. हा बंडू, ट्रेनचं टायमिंग मॅच होत आहे. म्हणजे भिवंडी आणि कामण या 2 स्टेशनांमधलं अंतर साधारणतः 20 मिनिटांचं आहे. नैनानी जी ट्रेन कामण स्टेशनला पकडली होती 11 वाजता, ती ट्रेन भिवंडीहून 10:40ला सुटते. करेक्ट. मला सांग, ते पुन्हा इथं आले होते? हा, 1-2 वेळा येऊन गेलेत, पण त्या रात्रीनंतर आले नाहीत. चांगली माहिती दिलीस मित्रा. नाव काय तुझं? नितीन. हुशार आहे. हा, कॅबचं काळ. ते पुन्हा इथं आले ना, त्यांच्या न कळत आम्हाला सांगायचं. नक्की, जरूर सर. मला त्यांचं वर्णन सांग ना. हा, नैनाने त्या दोघांना पाहिलं नव्हतं, पण त्या वेटरने त्या दोघांना पाहिलं होतं. त्याला त्या दोघांची नावं पत्ते काहीच माहीत नव्हतं, पण तो त्यांचं वर्णन करू शकत होता. त्यांना समोर आणलं असतं तर ओळखू शकणार होता. सगळी समीकरणं जुळतायत असं वाटत असतानाच एक्स आणि वाय खरंच त्या ट्रेनने गेले होते की नाही असा प्रश्न निर्माण करून गोंधळात टाकणारा एक विटनेस समोर आला. बोल बंडू. मॅडम, त्या वेटरनं सांगितल्याप्रमाणे ते दोघं साधारण 10:15च्या सुमारास ट्रेन पकडायला गेले. मॅडम, भिवंडी स्टेशनवरच्या रेल्वे तिकीट काउंटरवरच्या माणसाने असं सांगितलं की त्या रात्री तिकीट काढायलाही गर्दी कमी होती, त्यामुळे त्यांनी अशा कुठल्याही वर्णनाच्या माणसाला नाही बघितलं. म्हणजे ते दोघे त्या ट्रेनने गेलेच नाहीत? नाही. त्यांनी नैनाला कसं काय त्रास दिला असेल? मला असं वाटतंय की नशेत असल्यामुळे त्या दोघांनी तिकीटच काढलं नसेल. नाही, ही शक्यताही मी पडताळून बघितली. त्या रात्री भिवंडी स्टेशनवरती विगरस चेकिंग होतं, त्यामुळे विदाऊट तिकीट कोणी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे त्या वेटरने पाहिलेले आणि नैनाला त्रास देणारे दोघेही वेगवेगळे. कदाचित असंही घडलं असेल की त्या रूटवरच्या दुसऱ्याच कुठल्या तरी गावात परी नावाचं हॉटेल आणि ते दोघे तिकडे गेले असतील. म्हणजे आपलं
तपास वाया गेला म्हणायचा. पण ते तिकीट न काढता गेले याचा अर्थ ते विदाऊट तिकीटच गेले असं नाही. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे कदाचित त्यांच्याकडे मंथली पासही असू शकतो. ते कदाचित भिवंडीत काम करत असतील. हो, माझ्या लक्षात नाही आलं. मॅडम, भिवंडीसारख्या एवढ्या मोठ्या शहरात ते कुठे काम करतात आपण कसं शोधायचं? शोधावं तर लागेलच आपल्याला, आणि शोधलं की सापडतच. मॅडम, त्या वेटरनं सगळ्या खानाखुणा बरोबर सांगितलं, पण तोत्र्याच्या अंगाला येणाऱ्या वासांबद्दल काही सांगितलं नाही त्याने. ते आता आपल्याला नैनाच सांगू शकेल. मी नैनाला पुन्हा घरी आणलं. आता तिची गंधज्ञानाची परीक्षा होती, आणि एक कोडं सोडवता सोडवता अनपेक्षितपणे 2 कोडी सुटली. अस्मिता मॅडम, तुम्ही मला पुन्हा इथे का आणलंय? मला पुन्हा त्याच आठवणी नाही काढायच्यात. नाही ना, तुला पुन्हा ते नाही सांगावं लागलं. इनफॅक्ट आम्हाला जी माहिती मिळाली ती आम्हाला तुझ्याबरोबर शेअर करायची, आणि तुझ्या मदतीने एक गोष्ट शोधून काढायची. नाही ना, तू सांगितलेल्या परिबारमध्ये आम्ही जाऊन आलो. तिथल्या वेटरनी असं सांगितलं की ते 2 जण त्या रात्री बारमध्ये आले होते. त्यामुळे तू जे काही ऐकलेस ते अगदी खरं होतं. त्या वेटरने केलेल्या वर्णनावरून त्या दोघांची स्केचेस बनवले, आणि आमची माणसं त्या दोघांना भिवंडीत शोधतायत. आणि ते पकडले जातील आणि त्यांना शिक्षा बी होईल. हां, पण ते लवकरात लवकर पकडले जावे यासाठी त्या तोत्र बोलणाऱ्याच्या अंगाला नेमका कसला वास येत होता हे शोधून काढायचंय. पण ते कसं शोधणार? हे बघ, आम्ही तुला काही गोष्टी हुंगायला देऊ, त्यावरून त्या माणसाच्या अंगाला येणारा वास तुला आयडेंटिफाय करायचा.